आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी, पूजा खेडकरांच्या आईला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मनोरमा खेडकर पौंड पोलिसांच्या ताब्यात आहेत। रायगडच्या पथकाने कारवाई केल्याचं कळतंय। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। रायगड पथकाने ही कारवाई केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होत्या। अखेर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पौंड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आताची या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पूजा खेडकर यांच्या आईला ताब्यात घेण्यात अखेर पोलिसांना यश आलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, हो, आत्ताच माहिती मिळाली। महाडमधील एका हॉटेलमधून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पौंड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांची एलआयबीचे 3 पथकं त्यांच्या मागावर होती। गेली आठवडाभर ते मिळून येत नव्हत्या। जो व्हिडिओ जो व्हायरल झाला होता वर्षभरापूर्वी, त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना, मुळशीतल्या शेतकऱ्यांना पिस्तुलाने दाग दाखवून धमकावलं होतं। त्या संबंधीची रितसर एफआयआर दाखल झाला होता पौंड पोलिसांकडे आणि त्याच गुन्ह्यात त्यांना ते हवे होते, पण ते पोलिसांना मिळून येत नव्हते। अखेर पोलिसांनी 3 पथकं पाठवून त्यांना शोध घेतला आणि आज ते महाडच्या एका हॉटेलात तिथं लपून बसलेलं आढळून आलं। तिथून पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि आता इथं पौंड पोलीस हजर करतील आणि पुढची कारवाई करतील। थोडक्यात खेडकर कुटुंबियाच्या अडचणी आणखीन वाढत चालल्यात। खरं तर त्यांना जामीनही मिळू शकला असता। जे गुन्हे होते ते सगळे बेलेबल होते, पण ते पोलिसांपासून पळत राहिल्यामुळे अखेर पोलिसांना त्यांना अटक करावी लागलेली आहे। निश्चितच चंद्रकांत, या सगळ्या प्रकरणावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।